नमस्कार मित्रांनो, मनापासून विथ संजनाच्या 10व्या भागात तुमचं पुन्हा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत, नकारात्मक विचार आणि त्यातून मुक्ती. ब्रेकअपनंतर मन अनेक गोष्टींनी भरलेलं असतं. दुःख, राग, अपराधी भावना, गोंधळ आणि सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार. कधी वाटतं मी चूक केली, माझ्यातच काहीतरी कमी होतं, पुढे काहीच छान होणार नाही. हे विचार खूप वेळा सतत डोकं भांडावून सोडतात. ते आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करतात आणि आयुष्याचा रंगच उतरतो. पण खरं सांगायचं झालं, हे विचार खरे नसतात. ते फक्त त्या क्षणी मनानं उभं केलेलं धुकं असतं. विचारांना प्रश्न विचारा, हे खरंच आहे का? माझा अनुभव, माझं जगणं एवढंच आहे का? लिहून काढा. जेव्हा मनात विचारांची गर्दी होते तेव्हा ते लिहा. लिहिणं म्हणजे मन हलकं करणं. श्वास आणि ध्यान. दिवसातून 5 मिनिट फक्त श्वासावर लक्ष द्या. नकारात्मकता ओसरते आणि मनाला थोडं स्थैर्य मिळतं. स्वतःशी प्रेमाने बोला. स्वतःला दोष देणं थांबवा. स्वतःशी बोलताना मित्रासारखं बोला, प्रेमाने समजून. चांगल्या आठवणी जपून ठेवा. ब्रेकअप झाला पण सगळं आयुष्य नकारू नका. तुमचं भूतकाळ सुंदर होता, ते विसरू नका. नकारात्मक विचार येणं चुकीचं नाही, पण त्यांना चिटकून राहणं मात्र आपली शांती हिरावून नेतं. मन जखमी असेल पण त्यावर फुंकर घालणं तुमच्याच हातात आहे. दररोज थोडं थोडं सकारात्मकतेकडे वळा. आजचा दिवस थोडा बरा असेल एवढं म्हणणंसुद्धा एक पुढचं पाऊल असतं. तर मित्रांनो, नकारात्मक विचार तुमचं सगळं आयुष्य ठरवत नाहीत. ते फक्त काही क्षणांचं सावट आहे, जे दूर करता येऊ शकतं. स्वतःशी प्रेम करा, समजून घ्या आणि मनापासून विथ संजनासोबत मनाला हलकं करत राहा. जर हा एपिसोड तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही नकारात्मक विचारांशी कसं डील करता. पुन्हा भेटू एका नव्या आशेच्या किरणसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.